नमस्कार मित्रांनो. आज आपण आपला जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे अर्थशास्त्राचे प्रकारामधला दुसरा प्रकार, त्यालाच आपण म्हणतो स्थूल अर्थशास्त्र. याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपण त्याआधी आतापर्यंत जितके लेक्चर्स झाले त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय पाहिलं तर त्याचा एक थोडासा एक वृत्तांत म्हणू शकतो किंवा एक रिव्ह्यू घेणं मला गरजेचं वाटतं. तर आपण आतापर्यंत जे शिकलो त्यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या ज्या लेखकांनी किंवा अर्थतज्ज्ञांनी आपल्या व्याख्या मांडल्या, आपले विचार मांडले, त्याचे विचाराची आपण सविस्तररित्या चर्चा केली. त्यानंतर त्या अर्थतज्ज्ञांच्या विचारांवर ज्या काही टीका झाल्या त्या टीकाचे देखील आपण बऱ्यापैकी विवेचन केले. त्यानंतर आपण पुढे जसं गेलो तर त्यामध्ये आपण अर्थशास्त्राचे प्रकार याच्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पाहिले. त्यामधला पहिला प्रकार तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा प्रकार म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय त्याच्यावर आपण चर्चा केली. तरीही सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आपण असं म्हणू शकतो की असे शास्त्र ज्याच्यामध्ये, इथे मी एक व्याख्या लिहिलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची. सूक्ष्म अर्थशास्त्र एक विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, व्यक्तिगत किमती, उत्पन्न, मजुरी आणि व्यक्तिगत उद्योग तसेच विशिष्ट वस्तूचे अध्ययन करते. हे आपण आपल्या काल झूम मीटिंगच्या माध्यमातून जे घेण्यात आलेलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण सविस्तररित्या त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यावर आपण ते शिकलो. मग आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आपण ज्यावेळेस विचार करतो की एका विशिष्ट घटकाचा, विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट कुटुंबाचा, विशिष्ट किंमत, उत्पन्न किंवा विशिष्ट मजुराचा किंवा व्यक्तिगत उद्योग याचा ज्यावेळेस अभ्यास केला जातं त्याला सूक्ष्म म्हणतात. तर स्थूल कशाला म्हटलं जातं तर स्थूलचा अर्थ आपण इथे काढतो तर त्यात असं म्हटलं जातं की स्थूल अर्थशास्त्र ही ती आर्थिक विश्लेषणाची ती एक शाखा आहे जे अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या विभिन्न आर्थिक घटकांचा एकाच वेळी संपूर्ण स्वरूपात अध्ययन केले जाते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा अभ्यास केला जात होता तर इथे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा अभ्यास न करता त्या एका घटकाला एकत्रित करून मोठ्या प्रमाणात एकाच वेळी विविध घटकांचा अभ्यास केला जातो. त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणत असतो. पुढे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे व्यापक मात्रांच्या व्यवहारांचे अध्ययन केले जाते. आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त एका विशिष्ट घटकाचाच अभ्यास केला जातो, पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे व्यवहाराचे स्वरूप असते ते व्यापक असते, मोठ्या प्रमाणात असते आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या किंवा वेगवेगळ्या घटकाचे एकत्रितरित्या इथे अध्ययन केलं जातं. त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणत असतो. यातला जो तिसरा मुद्दा आहे जो आपल्याला संकल्पनेमध्ये मांडावासा वाटतो त्यामध्ये असं म्हटलं आहे की अर्थशास्त्राच्या अंतर्गत संपूर्ण अर्थव्यवस्थाच्या संबंधित समूह जसे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय बचत, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग तसेच सामान्य मूल्यस्तराचे अध्ययन केले जातं. आपल्याला इथे लक्षात घेण्यासारखी बाब आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर जो काही अभ्यास केला जातो, राष्ट्रीय निर्णय घेतेवेळी जे काही वेगवेगळ्या घटकाचा विचार करणं गरजेचं असतं तर ते सगळे घटक स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकत्रितरित्या अध्ययनासाठी ठेवले जातात असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. या स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करून राष्ट्रीय विकास कसा प्रकारे साध्य केला जाऊ शकतो याचा देखील इथे विचार केला जातो, याचा देखील इथे अभ्यास केला जात असतो. मग राष्ट्रीय बचत म्हणजे काय, राष्ट्रीय बचतात एकूण उत्पादन किती आणि कशा प्रकारे ते वाढ होऊ शकतं याच्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र एक महत्त्वाचं कार्य पार पाडत असतं, इथे मला म्हणावं असं वाटतं. मग आपण पुढे थोडासा विचार करूयाचा. तर स्थूल अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ते आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये पाहतोय, पुढील स्लाईड्समध्ये पाहतोय. तर याच्यामध्ये बघा इथे आपण म्हटलेलं आहे की पहिली व्याख्या जी आहे जी की बोल्डिंगनी मांडलेली आहे.
एक तुम्हाला लक्षात घेण्यासारखी बाब असेल की स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही अर्थशास्त्र ज्या अर्थतज्ञांनी मांडलेले आहे, ज्याच्या आपले स्वतंत्र विचार ज्या अर्थशास्त्राने मांडलेले आहे, त्याच्यामध्ये प्रोफेसर के.ई. बोल्डिंग याचं नाव नक्कीच आपण मोठ्या अभिमानाने इथे घेऊ, किंवा आपण असं म्हणू शकतो की बोल्डिंग याचे खूप जास्त अतिशय व्यापक स्वरूपात सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र व त्या शाखेमध्ये त्याचं व्यापक स्वरूपात कार्य केले गेलेलं आहे. बोल्डिंगनी अर्थशास्त्राचे 2 वेगवेगळे प्रकार टाकून अर्थशास्त्राचे 2 नवीन शाखा उत्पत्तीमध्ये बोल्डिंगचे एक महत्त्वाचे कार्य आहे. जर आपण इथे म्हटलं की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्वाचे जे आपण म्हणू शकतो त्याला की आकार देणारे जे अर्थतज्ञ असतील तर ते के.ई. बोल्डिंग आहे असं म्हटलं जाईल. मग आता के.ई. बोल्डिंगने जी आपली व्याख्या मांडली, तर त्या व्याख्येमध्ये के.ई. बोल्डिंग असे म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र व्यक्तिगत एककांचा नाही तर त्यांना त्यांच्या समूहाच्या योगांचा अध्ययन करणे होय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सूक्ष्ममध्ये आपण काय म्हटलं होतं की एक वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास, विशिष्ट घटकाचा अभ्यास, पण स्थूलमध्ये तसं होत नाही. तर हे जे वेगवेगळे घटक आहेत त्याला सामूहिक योगाचे जे अध्ययन आहे ते स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जातं, असं आपल्याला प्राध्यापक बोल्डिंगच्या विचारधारेतनं आपल्याला माहिती पडतं. याच व्याख्येला त्याने पुढे असं म्हटलं की ज्यात व्यक्तिगत आयाच्या स्थानावर राष्ट्रीय उत्पन्न, बघा आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत आय म्हणजे काय तर उत्पन्न याचा विचार करत होतो, पण जर स्थूलचा अभ्यास केला तर इथे एककाचा किंवा एका व्यक्तीचा अभ्यास न करता इथे आपण असं म्हणू शकतो की राष्ट्राची उत्पन्नी काय आहे, राष्ट्राचं उत्पन्न काय आहे, तर याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आपल्याला इथे फरक लक्षात येईल की इथे एक व्यक्ती होता, तर इथे व्यक्तीचे जे समूह आहे त्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठ्या स्तरावर अभ्यास केला जात असतो स्थूल अर्थशास्त्रामध्ये. व्यक्तिगत किमती जे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत किमतीचा अभ्यास करत होतो त्या जागेवर आता इथे किंमत स्तर याचा अभ्यास केला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात किमतीचा स्तर काय आहे याचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचार केला जात असतो. नंतरची जी व्याख्या मांडलेली आहे ते प्रोफेसर गार्डनर एक्ले यांनी मांडली. तर त्या एक्ले काय म्हणतात, तर एक्लेंचं असं म्हणणं आलं की स्थूल अर्थशास्त्र आर्थिक मुद्द्यांवर व्यापक रूपात विचार करीत असते. याचा संबंध आर्थिक जीवनाशी संपूर्ण पैलू किंवा घटकांशी असतो. बघा लक्षात घ्या, इथे आर्थिक प्रश्नांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे, आर्थिक पैलूंचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण फरक फक्त एवढा आहे की सूक्ष्ममध्ये आपण एका विशिष्ट घटकापर्यंत मर्यादित होतो, परंतु स्थूल अर्थशास्त्र जर अभ्यास केला तर आपल्याला या सगळ्या एककांना एकत्रित करून किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्याला आपण त्याचा योग करून योगला काय म्हटलं जाईल तर त्याची बेरीज करून त्याचा अभ्यास केला जातं, असं गार्डनर एक्ले यांनी आपल्या अर्थशास्त्राच्या म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये आपलं मत प्रदर्शित केलं. ठीक आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यामधील महत्त्वाचा फरक काय आहे याचा आपण नक्कीच इथे आपल्याला अध्ययन झालं असेल, किंवा यातनं आपण तो जे काही ज्ञान आहे ते अर्जित केलं असेल. आता आपण पुढं जायचं तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, स्थूल अर्थशास्त्र कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करतं, तर त्याच्यामध्ये काही जे क्षेत्र आहे ते मी इथे तुमच्यापुढे लिहिलेले आहे. अपेक्षा करतो की ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवाल. तर त्यामधलं पहिलं आहे आय आणि रोजगार सिद्धांत. याच्यामध्ये अगदी थोडक्यात आपल्याला पुढे चालून याला सविस्तररित्या चर्चा करायची आहे, पण या स्लाईडमध्ये आपण त्याला थोडक्यात काय आय आणि रोजगार सिद्धांत काय आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर आय आणि रोजगार सिद्धांत म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय रोजगाराचा विचार केला जातो त्याला आपण आय आणि रोजगार सिद्धांत असं इथे आपण म्हणू. आणि हे आय आणि रोजगार सिद्धांत मांडतेवेळी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ऐवजी स्थूल अर्थशास्त्र व्यापक आणि अतिशय दर्जात्मक मदत इथे करत असतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये दुसऱ्या शब्दात मांडायचं असेल तर असं म्हणणार
की राष्ट्रीय रोजगार किंवा राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल तर तिथे स्थूल अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडित असतं. नंतर आहे सामान्य मूल्यस्तराचा सिद्धांत. इथे लक्षात घ्या की सामान्य मूल्यस्तराला आपण किंमत सिद्धांत देखील म्हणतो. जर वस्तूंच्या किमतीचा स्तर काय आहे, लोकांची मूल्याच्याबद्दल काय भावना आहे याचा जर अभ्यास करायला असेल तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राशिवाय पर्याय नाही. स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने वस्तूंच्या जागतिक स्तरावर त्याचप्रमाणे स्थानिक व देश स्तरावर राष्ट्रीय स्तरावर मूल्यस्तर काय आहे हे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने माहिती करण्यास सक्षम आपण तिथे होत असतो. मग आर्थिक विकास आणि नियोजनाचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाचा नियोजन कशा प्रकारे केलं जाईल किंवा आपण म्हणू शकतो की बजेटला आपण मराठीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करू तर नियोजन, आर्थिक नियोजन कशा प्रकारे केलं जाईल याच्यामध्ये देखील स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आणि जर आपलं आर्थिक नियोजन योग्य असेल तर नक्कीच आर्थिक विकास होण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आपण नियोजन जर योग्यरित्या असेल तर आपण आर्थिक विकास साध्य करण्यास आपल्याला ते अतिशय व्यापक असं वातावरण तिथे निर्माण होतं आणि आपण आपल्या आर्थिक विकासाकडे आपली वाटचाल करीत असतो याला आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. मग जो नंतरचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे व्यापार चक्राचा सिद्धांत. मित्रो, तुम्हाला माहिती असेल व्यापार चक्र कशाला म्हटलं जाईल. व्यापार चक्र याचा एक शॉर्टकटमध्ये किंवा आपण संक्षिप्तरित्या जर विचार केला किंवा उदाहरणाच्या द्वारे आपण स्पष्ट केलं तर तिथे आपल्याला एक साधा आणि सरळ उदाहरण देतो. तर जसं दिवसानंतर रात्र येते, रात्रानंतर परत दिवस येतो आणि परत रात्र येते, हे जे चक्र आहे हे सातत्याने चालत असते. तसंच आपल्या व्यापारामध्ये देखील नफा येतो, नफानंतर परत तोटा येतो, तोट्यानंतर परत नफा येतो, परत तोटा येतो. हे चक्र जे आहे हे सातत्याने चालणारे चक्र असते. आणि हे चक्राचा ज्यावेळेस सिद्धांत मांडला जाते त्यावेळेस स्थूल अर्थशास्त्र हे आपल्याला महत्त्वपूर्ण मदत करत असतं, याला म्हणायला काही हरकत नाही. मग नंतरचा जो सिद्धांत आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विनिमयाचा सिद्धांत. आपणास लक्षात असलं पाहिजे की ज्यावेळेस आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय व्यापार काय आहे, आंतरराष्ट्रीय चलन आपल्यामध्ये किती निर्माण झालेलं आहे, आपण विनिमय कशा प्रकारे करतो आहे याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हे विनिमय कशा प्रकारे केलं जातं, वेगवेगळ्या किमतीमध्ये आपण कशा प्रकारे आपले व्यवहार घडून आणत असतो याचा विचार आणि याचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने होत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे जो सिद्धांत मांडलेला आहे, जो स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीचं क्षेत्र ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे मुद्रा आणि बँकिंगचा सिद्धांत. मुद्रा म्हणजे काय, त्याला आपण चलन असं म्हणतो. आणि चलन म्हणजे काय तर असं चलन की ज्याला देशाकडनं मान्यता आहे व्यवहार करण्याकरिता, त्याला आपण चलन असं म्हणतो. मग हे चलनाचे स्वरूप काय आहे, आपल्या चलनामध्ये मुद्रास्फीती आहे की मुद्रामध्ये घट आहे याचा अभ्यास देखील स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने केला जात असतो. मग राजस्वाचा सिद्धांत. आता राजस्व म्हणजे काय तर राजस्व एक मोठा विचारधारा आहे. याच्यामध्ये असं म्हणू शकतो की कुठलाही देश चालवायचा असेल, कुठलाही प्रांत चालवायचा असेल तर त्याला उत्पन्न हे कराच्या स्वरूपात लोकांकडनं गोळा केलं जात असतं. आणि हे कराच्या स्वरूपात निर्माण झालेलं जे उत्पन्न आहे तेच लोकांना त्यांच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये पैसा टाकून लोकांच्यासाठी उपयोगी वस्तू निर्माण करून हे आपण लोकांना परत करत असतो, त्यालाच राजस्व असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण याला जर संक्षिप्तमध्ये म्हटलं तर लोकांकडनं पैसा घेणे आणि लोकांच्या कल्याणासाठी तो पैसा वापरणे याला काय म्हटलं जाईल तर या कलेला राजस्व असं म्हटलं जाईल. मग राजस्व कशा प्रकारे असलं पाहिजे, त्याचा सिद्धांत काय असला पाहिजे याच्यामध्ये देखील स्थूल अर्थशास्त्राची एक महत्त्वाची भूमिका आहे असं इथे म्हणणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर एक महत्त्वाचा आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे वितरणाचा संमिश्र सिद्धांत. आता वितरणाचा संमिश्र सिद्धांत, संमिष्टीचा अर्थ इथे असा मानला जाईल की बेरीज किंवा गोळा केलेले सिद्धांत. वितरण कशा प्रकारे केलं जाईल, कुठल्या घटकाला किती प्रमाणात वितरण करणं गरजेचं आहे हे स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने आपल्याला इथे त्याच्यावर प्रकाश पडतो आणि आपण त्यातनं एक चांगला निष्कर्ष काढू शकतो. एक आपण त्यातनं निर्णय प्रक्रियेमध्ये त्याला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असं इथे मला म्हणावंसं वाटतं. हे आपण स्थूल अर्थशास्त्राचे
आपण यामध्ये आज बघितलं काय तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची भूमिका काय आहे, त्याची व्याख्या काय आहे आणि त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्याप्ती काय आहे हे आपण पाहिलं. इथे आपण मला असं वाटतं की तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यामधील फरक जाणवला असेल. आपण आपल्या पुढच्या ज्या लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची जो फरक आहे तो सविस्तररित्या विचारात घेऊ. आज आपण इथे थांबूया. स्थूल अर्थशास्त्रावर आपण चर्चा केली. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचा जो ग्रुप आहे, वर्गाचा जो क्लासचा जो ग्रुप आहे किंवा जे आपण क्लासरूम आहे ज्याच्यावर आपले हे व्हिडिओज जात असतात त्याच्यावर तुम्ही मला क्वेश्चन टाकू शकता. आणि इथे आज आपण स्थूल अर्थशास्त्राच्या बद्दलचं जे लेक्चर आहे ते थांबू. धन्यवाद.